हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे लवंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडले आहे. परिणामी वर्ग खोल्यातील पंखे बंद असल्याने विद्यार्थ्यांना उकाडा, घाम व अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना उष्माचा त्रास होत असल्याचे पालकांनी सांगितले. वीज पुरवठा बंद झाल्याने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. थकीत वीज बिल तात्काळ भरून वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी शिक्षण विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे. स्थापन समितीचे अध्यक्ष 5-6 महिने झाले. मी इथं शाळेमध्ये मी आल्यावर चौकशी केली असता पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर पाण्याची सोय आहे पण लाईट नाही आहे. टीव्ही आहे तर लाईट नाही आहे आणि स्वच्छतागृह आहे तर तिथले नळ सगळं मोडून गेले. तर सीसीटीव्ही कॅमेरा आहे, कोण मोडलं तर काय केलं ते काय आम्हाला काय समजलं नाही. कोणावर लक्ष द्यायला गेट वगैरे सगळं आम्ही तयार करून बनवून घेतलो आम्ही फार खर्चानं, तरी पण ते गेट मोडले तर आणि त्याला सीसीटीव्ही कॅमेराचं बंद असल्या कारणाने कोण केलंय काय केलंय आम्हाला समजायला मार्ग नाही. त्यामुळे आम्ही वेळोवेळी भटरकोटा सब स्टेशनला आम्ही विनंती केलं की साहेब आम्हाला तर काहीतरी व्यवस्था करून कोणाकडून तर पैसे करून लोक वगैरे करून काहीतरी करून एकदम काय पैसे आम्ही भरता येत नाही पण काहीतरी करून भरण्याचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही त्याला वचन दिलं. तरी पण तिथला संबंधित लाईनमन ते काय आम्हाला लाईन जोडू द्यायला तयार नाही. आणि वायरमन लोकांना जर विनंती केल्यावर त्यांनी वैयक्तिक असं म्हणतं की शाळेला जर तुम्ही कनेक्शन जर दिलात तर मी तुमच्यावर वैयक्तिक तुम्ही सोडून कोणी जोडू शकत नाही. तुम्ही जर शाळेमध्ये लाईट दिसले की तुमच्यावर डायरेक्ट मी पोलीस कंप्लेंट करतो असं म्हणून धमकी द्यायला कोणी जोडून द्यायला तयार नाही. कोण म्हणला असं? नाही ते लाईनमनचं नाव काय? नाव पाटील साहेब म्हणून येतं. त्यांनी आम्हाला म्हणलं नाही, ते वायरमनला विचारल्यावर त्यांनी सांगतात. आम्हाला त्यांनी म्हणलं नाही, आम्ही त्यांना विचारावं आम्ही नाही बिल भरल्याशिवाय मी जोडू शकत नाही म्हणले. आणि ते इलेक्शनमध्ये त्यावेळेला इथं बूथ असल्या कारणाने ते त्यावेळेला त्यांनी 2 दिवस चालू करत होतं. त्यावेळेला त्यांनी चालू करून गेल्यावर ते पाटील साहेब आमच्या हेडमास्टरना तुम्ही जर तुमच्यावर मी फौजदारी करतो तुम्ही कसं काय चोरून लाईट वापरता आकडे घालून वापरता म्हणून त्यांनी दम दिल्यावर त्यांनी पण बाबा तू आम्हाला काय नाही ते लाईनमध्ये चालू गेले तर ते तसंच आहे. मग नाही आम्ही तरी पण गरज आहे लाईनीची पण तुम्हाला विनंती करतो आम्ही काहीतरी करून पैसे भरण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर ते काय ऐकायला तयार नाही ते तोडून घेतले. तर आणि अजून मीटर आहे इथं, मीटर सुद्धा आहे, मीटर चालू आहे त्याचं दर महिन्याला बिल येत आहे. मग ते कधी होणार? आणि मला असं म्हणायचं आहे सरकारी शाळा आहे आणि सरकारने त्याला सरकारी कामासाठी म्हणजे शाळेच्यासाठीच का लाईट वापरत, खाली कामासाठी कोणी वापरत नाही, कोणी येत नाही. त्याकरता मला असं म्हणायचं आहे की किंवा सरकारला असं विनंती करायचं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी ते एक तरतूद शाळेच्या लाईटची ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद काही ना काही कोणा असून ते शाळेचे बिल सरकारनेच भरावं. कारण इथं त्यासाठी वैयक्तिक निधी असं शाळेला काही कुठलं येतच नाही. मग ते येत आहे त्या तुटपुंच्या व्यवहारामध्ये ते पोरांचा पोषण आहार वगैरे ह्यामध्येच खर्च केला जातोय आणि त्यासाठी निधी शिल्लक नसल्या कारणानं ते सरकारने त्याचं लाईट बिल भरावं. आणि आम्ही शिक्षक थोडे शिक्षक असल्या कारणाने 80-85 पोरं येतात, 5 शिक्षक आहेत. आम्ही लोकवर्गणी करून शिक्षकांनी काय करून असं आम्ही फिल्टरचं पाणी विकत आणत होतो. मग मध्यंतरी काळामध्ये फिल्टर मशीन बसवले, लाईट चालू होती, आम्ही लाईट वगैरे वायरमनला विनंती करून वगैरे चालू केलं पण ते लाईटच काढल्यावर ते पण बंद आहे. शाळेचे टीव्ही उपकरण सगळं इलेक्ट्रिक सगळे उपकरण बंद आहेत. मला असं विनंती करायचं आहे की बाबा शाळेसाठी
काही ना काय होईना पण ते लाईट चालू करावं आणि फिल्टर पाण्याचे आता नदीमध्ये एक पाणी नाही, गढूळ पाणी येतं ते सार्वजनिक पुरवठ्याला. मग ते पाणी इथं आल्यावर फिल्टर करून पाणी पोराला द्यायला म्हणून तर फिल्टर मशीन बंद आहे. मला असं एक हां, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंगीचे मुख्याध्यापक आहे. आता इथं आपल्याला सांगू इच्छितो की मी येऊन आता या शाळेत 9 महिने झाले. मी याच्या अगोदरपासूनचं जे लाईट बिल थकबाकी आहे त्यामुळे ते कट केलेलं आहे. सध्या शाळेला लाईट नाही. शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, फिल्टर आहे, TV आहे, प्रोजेक्टर आहे, फॅन आहे, लाईट आहे. कुठल्याही प्रकारचे हे सगळे साधने चालू नाही लाईट नसल्यामुळे. आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवले त्याचाही उपयोग नाही. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी फिल्टर बसवले ग्रामपंचायतीने त्याचेही काय उपयोग नाही. आमदार निधीतून बरेच TV आहेत, 3 TV आहेत, तरी तेही त्याच्याही काय चालू नसल्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारच्या या शाळेला मिळालेल्या वस्तूतून मुलांना फायदा होईना. मग जवळजवळ 48,000पर्यंत थकबाकी आहे. मग महामंडळाकडून तेवढं भरल्याशिवाय तुमचं लाईट चालू करत नाही म्हणते. या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता का? वरिष्ठाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. वेळोवेळी आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटकडून माहिती मागवतात. मीटर चालू आहे का, मीटर बंद आहे का, किंवा मीटर आहे का, असेल तर बंद असेल तर का बंद आहे याचंही कारण आमच्याकडून वेळोवेळी घेतात. पण प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचं कार्यवाही झालेलं नाही. म्हणून आता आम्ही आता जून महिना आहे आणि इतकं उकाड आहे की विद्यार्थ्यांना आत बसायची सुद्धा सोय नाही. इतकं त्रास होत आहे, सगळ्यांना त्याचा त्रास होत आहे केवळ लाईट नसल्यामुळे. आणि आमच्या वरिष्ठाकडे पाठपुरावा आहे. पाठपुराव्यामध्ये केवळ आम्ही माहिती मागवतात, माहिती देत असतो, एवढंच, बाकी काही नाही. आम्ही वरिष्ठ शेवपर्यंत काही गेलो नाही. पत्र वगैरे घेऊन काहीतरी होईल, शासनाकडून लाईट बिल भरलं जातील असे म्हणतात. आणि काही शाळांना आम्ही विचारलो, आम्हाला लाईट बिल काय भरलेलं आहे असे म्हणतात. मग आमचंच का भरले जात नाही मलाही ते काय समजेना. कुठंतरी त्याचा विचार व्हावा आणि शाळेला लाईट कनेक्शन पुरवत व्हावं असं मी इच्छा व्यक्त करतो. नाव काय बाळा? माझे नाव कार्तिक चिकाई रेवमठ. मी इयत्ता 7वी वर्गात शिकत आहे. शाळेत 1 वर्ष झालं लाईट नाही, फिल्टर बंद आहे, काय नाही, वर्गात काम सुटू लागले. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.